नमस्कार, रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एक वेगळ्या प्रकारची उदबत्तीचे स्टँड बनवणार आहोत, जे आपण दिवाळी नवरात्रामध्ये गिफ्ट म्हणून देऊ शकतो किंवा तुम्ही घरामध्ये पण ते डेकोरेशनसाठी वापरू शकता। तर ही उदबत्ती स्टँड बनवताना आपण तोरणामध्ये जे आपण वस्तू वापरतो त्यामधील काही वस्तू वापरून बनवलेले आहेत आणि काही थोडे वेगळे वापरलेले आहेत। तर चला आपण ह्याच्यामध्ये काय काय आपण वापरले बघूया। ही आपण काच घेतलेली आहे, राऊंड काच, ही मार्केटमध्ये मिळते। हे मेटलचा बॉल आहे जो आपण तोरणामध्ये वापरू शकतो आणि हे हत्तीचं आहे, आपण मागच्या एका तोरणामध्ये हे हत्ती वापरून बनवलेलं होतं। ही गोल्डन पट्टी आहे, बॉन्ड फिक्स आहे आणि हे तोरणामध्ये जेव्हा आपण लटकन आणि तोरणामध्ये हे अशी गोल्डन रिंग वापरतो, आपण ह्याच्यामध्ये 2 रिंगा वापरलेल्या आहेत आणि ही बॉल चेन आहे गोल्डनची। आणि आपल्याला हे स्टँडसाठी जे आपण उदबत्तीचं स्टँड बनवतोय त्या स्टँडला लावण्यासाठी हे रबर बँड आहेत। हे तुम्हाला मार्केटमध्ये सगळे मिळतील। आता सुरुवातीला आपण हे काच आहे ह्या मागच्या बाजूनी, आता हे 3 आपण स्टँड लावून घेऊया। रबर स्टँड द्या म्हटल्यावर ते मार्केटमध्ये मिळून जातील तुम्हाला। हे फेवी बॉन्डने चिटकून घ्यायचे आहेत। अतिशय वेगळं आणि सुंदर दिसतं आणि गिफ्ट द्यायला खूप सुंदर आहे ही वस्तू। दिवाळीमध्ये दसऱ्यामध्ये आपण गिफ्ट देतो। आता हे आपल्याला एक 15-20 मिनिट वाळवून द्यायचं आहे। आता हे पूर्ण वाळल्यानंतर हे अगदी पॅक बसलेलं आहे, निघत नाही आहे ते। आता आपण ह्याच्यावरच्या बाजूला बनवूया। आता ही जी मोठी आपण रिंग घेतली आहे ही रिंग आपण घ्यायची, कारण आपण इथं हत्ती ठेवणार आहोत मध्ये, म्हणून थोडी मोठी रिंग घेतलेली आहे। आता ह्या रिंगच्या खालच्या बाजूनी बॉन्ड फिक्सने हे चिटकून घेऊया काचेवर अशा प्रकारे। अगदी सेंटरला चिटकून घ्यायचं आहे ते। आता ह्याच्यामध्ये जो आपण हत्ती घेतला होता, हे हत्ती आपण मागे एकदा तोरण केलं होतं, लटकन केलं होतं, त्याच्यामध्ये हे हत्ती दाखवलेले आहेत तुम्हाला मी। हे मार्केटमध्ये अगदी इझिली मिळतात तुम्हाला। तर हे चारी पायाला आपण बॉन्ड फिक्स लावून हे चिटकून घेऊया, म्हणजे व्यवस्थित चिटकतं, हे निघत नाही आहे, व्यवस्थित चिटकून बसतं हे। आता हे 2 लावल्यानंतर आपल्याला साईडनी बॉल चेन लावायची। आता हे साईडनी आपण बॉन्ड फिक्स लावून घेऊया। केल्यानंतर खूप सुंदर दिसतं आणि हे दिवाळीमध्ये गिफ्ट देण्यासाठी अतिशय चांगला पर्याय आहे। आता ही बॉल चेन आपण त्या साईडची आपण कट करून घेतलेली आहे, त्यामुळे ती बरोबर व्यवस्थित तशी बसते। सुरुवातीला आपण ते अंदाजा घेऊन कट करून घ्यायची त्या साईडची, व्यवस्थित बसलेली आहे। आता हे सेंटरला व्यवस्थित करून घ्यायचं आहे। आता ही चेन आपण पूर्ण कडेनी लावणार आहोत काचेच्या। आता ही चेन वापरून आपण सुपारी पण बनवली आहे, ह्या चॅनलवर व्हिडिओ पण आहे त्याचा। त्या साईडनी पूर्ण कडेनी लावून घेऊया आपण। हे बॉन्ड फिक्स जास्त पण लावायची गरज नाही आहे, पटकन चिटकून जातं ते। तर हे पण आपण कट करून घेतलेलं आहे त्या साईडचं आणि व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, अगदी कडेनी लावून घ्यायचं आहे। आता हे पूर्ण व्यवस्थित साईडनी व्यवस्थित करून लावून घेऊया आपण। अशा प्रकारे हे पूर्ण आपण लावून घेतलेलं आहे। आता हे मधल्या जे सुरुवातीला आपण जी बॉल चेन लावली होती गोल्डन मध्यभागी, त्याच्या बाजूनी आपण ही लाल बॉल चेन लावणार आहोत। ती पण साईजनी करून कट करून घेतली आपण व्यवस्थित। व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि एकदम सोपं आहे बनवायला आणि मटेरियलचा पण खर्च एवढा नाही आहे ह्याचा। मार्केटमध्ये अगदी इझिली सगळ्या गोष्टी मिळतात तुम्हाला। आता हे सगळं लावल्यानंतर एक अर्धा तास आपण हे वाळू देऊया व्यवस्थित। तर अशा प्रकारे सुंदर असे हत्तीचे
उदबत्तीचे स्टँड तयार झालेले आहे। अतिशय दिसायला पण अतिशय सुंदर आणि गिफ्ट द्यायला पण सुंदर आहे अगदी। आता त्याचप्रमाणे हे आपण असंच केलेलं आहे। आता मध्ये हत्ती लावलं होतं आपण, इथं आपण हे बॉलचं मेटलचा बॉल लावलेला आहे, त्यामुळे आपण इथं खालच्या बाजूने लहान रिंग घेतलेली आहे आणि खाली पण लावून घेतलं आहे आणि फक्त ते मध्यभागी आहे ते लहान रिंग असल्यामुळे आपण इथे टिकल्या लावलेल्या आहेत। म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही तुम्हाला आवडेल तशी डिझाईन करू शकता। तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि तुम्ही ह्या दिवाळीमध्ये असं काहीतरी युनिक गिफ्ट देऊ शकता किंवा तुम्ही एक्झिबिशन जर भरवत असाल तर एक्झिबिशनमध्ये पण तुम्ही ह्या वस्तू ठेवल्यानंतर तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल। तर अशाच वेगवेगळ्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।